तर बिनय सचानला शहीद होऊन एवढे वर्ष झाले, तर मोठे मोठे त्यांच्या नावाने कार्यक्रम होतात, लेकिन ते लोक कधी घरी येऊन पाहत नाही की आमची स्थिती काय. तर ती जशी आमची स्थिती आहे, जे 3 कुटुंबी आणखी डोंबिवलीचे गेलेले आहे, तर त्यांच्यावर तसा त्यांचा अनुभव तसा होऊ नये. मिला हम लोगों को तो कुछ भी नहीं मिला है नाही, उसकी तरफ। त्यांच्या नियमाप्रमाणे आम्ही तुम्हाला हे न सांगत नाही की गैस तुम्ही न गैस एजेंसी मिली, न पेट्रोल पंप मिला, न जमीन शेतीसाठी मिली। जमीन सुद्धा भेटते, राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा भेटते. तर जेवढी जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे, तर ते तुम्ही येऊन तरी विचारा ना की आम्हाला काय भेटलं आहे अजूनपर्यंत की नाही. कारण ज्यांच्या घरच्या कमावणारा मुलगा, एकूण ते एक मुलगा, एक कॅप्टन विनय सचान होते, हे जेव्हा गेले तर आमची स्थिती तर एक मेल्यासारखा, मतलब एक निर्जीव जशी लाश असतात तशी झालेली. तर आम्ही तुमच्या ऑफिसला फेरा मारू काय की आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. ते तुम्ही विचार करा ना की तुम्हाला काय भेटलं आहे, जे काय उरलं आहे ते तुम्ही देण्याची जी काय फॉर्म वगैरे लागतील तर आम्ही ती साईन करून देऊ शकतो. लेकिन आम्ही देशभर मध्ये कुठे कुठे जाणार नाही, आम्हाला नाही मिळाला तरी चालेल. लेकिन हे जे पुढच्या पिढीला एक फिलिंग आहे ते पुढे जाऊ नये. तर डोंबिवलीचे जे दुसरे कुटुंबी या ये जे आतंकी हल्ला झालेला आहे, जे गेलेले आहे, उनके बच्चे भी हुए हैं। हा, की आम्ही कॅप्टन विनय सचानला देशासाठी गमावला आहे. तर शासनने जे काय केला पाहिजे तेवढा केला नाही. बदला घेण्याची जे मतलब आपल्याला जे आतंकवाद एवढा पसरला आहे, त्याच्या बदला देशाने आता घ्यायला पाहिजे. एवढा दिवस काय लागतात ते लोकांचा प्रश्न मनामध्ये आहे. सैनिक, आपली जी सेना आहे लई सक्षम आहे, तर सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे. 11 दिवस निघून गेले, 11 दिवस मध्ये आपण जे अतिरेकी होती त्यांना सुद्धा पकडू शकलो नाही, त्यांना मारू सुद्धा शकलो नाही. जेवढा उशीर होतो तेवढा मनामध्ये दुःख वाढत जातो. अपना दिन वापस आ गया हो, जो अपना जैसा उस दिन मेरा बेटा गया ऐसा वो 3 बेटे डोंबिवली के फिर चले गए। नमस्कार, जनवाणीमध्ये स्वागत आहे. पहलगावच्या हल्ल्यानंतर डोंबिवलीतले जे 3 कुटुंबांवरती या हल्ल्याचा जो मोठा आघात झालेला आहे, डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शोक व्यक्त करण्यात येत आहे. आता त्याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत विनय कुमार सच्चान, कॅप्टन विनय कुमार सच्चान यांच्या घरी. त्यांचे आई वडील आता आपल्या सोबत आहेत. कॅप्टन विनय कुमार सच्चान यांनी एक 22 वर्षापूर्वी आपल्या देशाचं रक्षण करताना काश्मीरमध्ये आपलं बलिदान दिलं होतं. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती डोंबिवलीकरांनी हळहळ व्यक्त केली होती. एक अशी घटना होती की ह्या डोंबिवलीतला एक सैनिक, अत्यंत तरुण उमदा सैनिक, देशासाठी लढताना आपला प्राण गमावला होता. तर आता माझ्यासोबत विनय कुमार सच्चान यांचे आई वडील आहेत आणि आपण आता जो पहलगाववरती जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये डोंबिवलीकर कुटुंबांना 3 कुटुंब एकदम त्यांचे कर्ते पुरुषच गेलेले आहेत, तर त्या संदर्भात त्यांच्या नेमका काय भावना आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आहोत. तर नमस्कार सर. पहिला प्रश्न, आता तुम्हाला तर ही घटना माहिती आहे की आता काय झालंय. पहलगाववरती जो अतिरेक्यांनी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये पर्यटक म्हणून गेलेले डोंबिवलीतले 3 कुटुंबच ते कर्ते पुरुष गेलेले आहेत. तर तुमच्या आता ह्या संदर्भातल्या तुम्ही तुमचा एक 22 वर्षापूर्वी अत्यंत तुमचाच काय डोंबिवलीचा मुलगा आपण गमावला या काश्मीरच्या हल्ल्यामध्येच अतिरेक्यांच्या ह्याच्यात, तर तुमची आता नेमकी काय भावना आहे? ही घटना तर लई मतलब दुर्दैवी आहे. या घटनामध्ये 27 लोक मतलब निर्दोष, 26 जे मतलब यात्री होते आणि एक तिकडचा एक माणूस तिकडचा होता, तर 27 लोकांनी जान गमावला आहे. तर देशासाठी ती लई दुर्दैवी घटना ठरली आहे आणि संपूर्ण देश या घटनाने लई हादरला आहे और लई आहत आहे. बदला घेण्याची जे मतलब आपल्याला जे आतंकवाद एवढा पसरला आहे, त्याच्या बदला देशाने आता घ्यायला पाहिजे. एवढा दिवस काय लागतात ते लोकांचा प्रश्न मनामध्ये आहे. सैनिक, आपली जी सेना आहे लई सक्षम आहे, तर सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे. 11 दिवस निघून गेले, 11 दिवस मध्ये आपण जे अतिरेकी होती त्यांना सुद्धा पकडू शकलो नाही, त्यांना मारू सुद्धा शकलो नाही. आपण फक्त विचार करत बसलो आहेत. तर लवकरात लवकर विचार करून ते आतंकवाद्यांना, त्याचे सपोर्टरना, जिथे जे बंकर वगैरे आहे, जिथे जे ट्रेनिंग घेतात आहेत, त्याची आपल्या सेने घुसून, चाहे POK मध्ये असो, चाहे काश्मीर मध्ये असो, चाहे पाकिस्तान मध्ये असो, तो त्याच्यावर हल्ला चढवून त्याच्या बदला ताबडतोड घेतला पाहिजे. ही एक सर्व नागरिकांची तशी एक मनात इच्छा आहे.
जेवढा उशीर होतो तेवढा मनामध्ये दुःख वाढत जातो आणि जी जोश सुद्धा आहे, जे बदला घेण्याची जे लोकांचे मनामध्ये जी गरमी आहे ते सुद्धा हळूहळू कमी होणार. तर वेळ न घालवता ताबडतोब शासनाने याचा बदला घेतला पाहिजे. तेव्हा जेवढे आपले 26 लोक इकडचे आणि एक काश्मीरचा नौजवान काम करणारा माणूस जे गेलेला आहे, तर त्यांचे जे कुटुंबीय आहे, तर त्यांची सर्वांची तशी मागणी आहे की ताबडतोब याचा बदला घेतला पाहिजे. 26 या बदलामध्ये कमी ते कमी 260 आतंकवादी किंवा त्यांचे सपोर्टर किंवा त्यांचे कुटुंबी कुठल्याही प्रकारे कमी ते कमी 260 लोकांना मारला पाहिजे. तेव्हा तो आपल्या मनात थोडा शांत बसेल. मी गेल्या 22 वर्षापासून कॅप्टन विनय सचानच्या वडील असून माझ्या मनात तर आतंकवाद्यांचे मध्ये आतंकवाद्यांसाठी लई गुस्सा आहे, कारण आम्ही तर सर्व काय गमावलं आहे. जे गेले तेव्हापासून त्यांचे न नसण्याचे न होण्याचे जे काय कमतरता आहे, जे दुःख आहे ते आम्ही सहन केलेलं आहे. तर त्याच दुःख आज आपले जे 26 कुटुंबीय देशाचे अलग विविध भागांचे 3 लोक, ज्याच्या डोंबिवलीचे आहे, पुण्याचे आहे, पनवेलचे आहे, यूपीचा एक आहे, एक राजस्थान का आहे, कर्नाटक का आहे किंवा बंगाल और आसाम, मतलब संपूर्ण देशाचे थोडे थोडे जे कमवणारे जो नवयुवक जे निर्दोष होते फिरण्यासाठी तिथे गेले होते. एक नेव्हीचा अधिकारी होता ज्याचे लग्न 6 दिवस आधी झालेले, तो सुद्धा तिथे ठार मारला गेला. लई दुःखाची ती बाब आहे. एक यूपीचा होता, एक दुबे म्हणून, एक शिवम दुबे, त्याच्या 2 महिने आधी लगीन झाला होता. तर ते हनीमून साठी किंवा फिरण्यासाठी तिथे गेला होता, तो सुद्धा तिथे मारला गेला. मतलब एक संपूर्ण देशामध्ये एक दुःखाची एक लाट आहे. त्याचा बदला लवकरात लवकर शासनाने घ्यावा ही आमची मागणी आहे आणि संपूर्ण देशाची ही मागणी आहे. तुम्ही एक कुटुंब, आपने एक अपना लड़का गंवाया है, एक उन्होंने भी अपने हस्बैंड को गंवाया, एक फैमिली, आपको क्या कहना है इसके बारे में? मेरे को तो वही लगता है कि जैसा अपना दिन वापस आ गया हो, जो अपना जैसा उस दिन मेरा बेटा गया ऐसा वो 3 बेटे डोंबिवली के फिर चले गए, और उनका कमाने वाला कौन है? तो सरकार जल्दी लेना चाहिए. और मैं ये लेती नहीं हूँ, जब लेती हूँ तो मेरे को तुरंत रोना आ जाता है. आता ज्या पद्धतीमध्ये, आता तुम्ही पण बोललात की थोडासा उशीर होतोय, परंतु आता एक अतिरेक्यांच्या विरोधात तर आपल्या मध्ये भावना आहेच की या लोकांनी चुकीचं केलंय म्हणून, परंतु तिकडची जी काश्मीरी लोक आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या विरोधात पण हळूहळू भावना विरोधात जात आहेत, ते पण त्यांच्या बरोबर सहभागी आहेत का? तर तुमचा ह्याबद्दलचा काय अनुभव राहिलाय तुमच्या मुलाकडनं या संदर्भात? भले हा जुना गोष्ट आहे, पण त्यांचा काय अनुभव नेमका राहिलेला आहे, तुमचा काय अनुभव राहिलाय? तिकडचे लोकांच्या आतंकवादियांना सहभाग तरी असतो, लेकिन ते आपण वेगळा कसा करणार की ते त्याच्या सहभागी आहे, ते सामान्य नागरिक आहे, ते आतंकवादी आहे? तो थोडा एक कठीण प्रश्न आहे. मतलब जातीचे वर सुद्धा आपण काय जास्त बोलू शकत नाही, कारण सर्व मुस्लिम तसेच आहे असं म्हटलं तरी चालणार नाही. म्हणून आपल्याला फक्त आतंकवाद शब्द वापरायचे आहे की जो आतंकवादी आहे या जे आतंकवाद्यांना जे सपोर्ट करत आहे त्यांना ताबडतोब जमीनदोस्त करायचं पाहिजे. जे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी आपलं काय जास्त म्हणायचं नाही. और जे शासन, आपल्या जी सरकार आहे ती थोडेफार दिवस त्यांची आठवण करतात, त्याच्यानंतर लोक विसरून जातात, ते सुद्धा काम होता कामा नये. मी स्वतःचा अनुभव जर सांगायला गेलो तर विनय सचानला शहीद होऊन एवढे वर्ष झाले, तर मोठे मोठे त्यांच्या नावाने कार्यक्रम होतात, लेकिन ते लोक कधी घरी येऊन पाहत नाही की आमची स्थिती काय आहे. तर ती जशी आमची स्थिती आहे, जे 3 कुटुंबी आणखी डोंबिवलीचे गेलेले आहे, तर त्यांच्यावर तसा त्यांचा अनुभव तसा होऊ नये म्हणून शासनाने ताबडतोब 2-4 दिवस तो श्रद्धांजली होतात, ते काय स्मारकला कॅन्डल जलवतात, ते मतलब फेऱ्या सुद्धा घालतात, लेकिन ती जी आपली फिलिंग त्यांचे कुटुंबियांवर ते सतत राहायला पाहिजे ही आमची सुद्धा एक शासनाला सुद्धा एक विनंती आहे की असे जे कुटुंबीय आहे, जे शहीद झालेले आहे, तर त्यांच्या रक्षण तुम्हाला करायचे आहे आणि संपूर्ण लाईफ तुम्हाला ती एक मनामध्ये ती एक बाब ठेवली पाहिजे. 2-4 दिवसला त्यांची स्मृती केली, त्यांच्या वंदन केला,
ते तर तसं काय करून चालणार नाही. तर ती आमच्या शासनाला सुद्धा एक अशी कळकळीची विनंती आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शासन म्हणजे जेव्हा कॅप्टन विनय कुमार सच्चान गेले त्याच्यानंतर एक समाजात त्यांच्याविषयीची आदर भावना किंवा एक देशप्रेम भावना होती, तुमच्याविषयीची आजही आहे प्रत्येकाच्या विषयी, परंतु शासनाने ज्या प्रमाणात एक कुटुंब म्हणून दुर्लक्ष केलंय तसं ह्यांच्याकडे करण्यात येऊ नये असं तुमची भूमिका आहे का? शासनाकडून शहिदांसाठी जे जे काय सवलती एक त्यांचे लिस्ट मध्ये आहे, तो ते बिचारा शासनचा माणूस घरी यायला पाहिजे की जे मेलेले लोक आहेत ते त्यांच्याकडे जायला पाहिजे. ती आमची भावना आहे की त्यांना आमच्याकडून येऊन विचारायला पाहिजे की तुम्हाला काय मिळालं आहे, तुम्हाला काय काय उरलं आहे. तर त्या विचारपूस करण्यात त्यांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वांच्याकडे मागायला जायला पाहिजे. म्हणून जी शासनाकडून ते आम्ही सांगत नाही की आम्हाला तुम्ही ये द्या की ते द्या, तू आपली लिस्ट पहा, त्या लिस्ट मध्ये तुमच्याकडून कुछ भी नहीं मिला हम लोगों को, तो कुछ भी नहीं मिला है नाही उसकी तरफ से। त्यांच्या नियमाप्रमाणे आम्ही तुम्हाला हे न सांगत नाही की गैस तुम्ही न गैस एजेंसी मिली, न पेट्रोल पंप मिला, न जमीन शेतीसाठी मिली। जमीन सुद्धा भेटते, राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा भेटते. तर जेवढी जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर ते तुम्ही येऊन तरी विचारा ना की आम्हाला काय भेटलं आहे अजूनपर्यंत की नाही. मी आपल्यासाठी मागत नाही. डोंबिवलीचे 3 कुटुंबियांची जी समस्या आज जो आमच्या पुढे आहे तो त्यांच्या पुढे सुद्धा तीच समस्या आहे. तर त्यांना तरी तुम्ही विचारा की तुम्हाला हे जी शासनची जी काय मदत आहे तर तुम्हाला मिळाली आहे की नाही मिळाली आहे. तर त्यांचे जर मनात असे की आमच्या मागे मागे असे कुटुंबी फिरणार ते काय जाऊ शकत नाही. कारण ज्यांच्या घरच्या कमवणारा मुलगा एकूण ते एक मुलगा एक कॅप्टन विनय सचान होते, हे जेव्हा गेले तर आमची स्थिती तर एक मेल्यासारखा मतलब एक निर्जीव जशी लाश असतात तशी झालेली. तर आम्ही तुमच्या ऑफिसला फेरा मारू काय की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या. ते तुम्ही विचार करा ना की तुम्हाला काय भेटलं आहे, जे काय उरलं आहे ते तुम्ही देण्याची जी काय फॉर्म वगैरे लागतील तर आम्ही ती साईन करून देऊ शकतो. लेकिन आम्ही देशभर मध्ये कुठे कुठे जाणार नाही, आम्हाला नाही मिळालं तरी चालेल. लेकिन हे जे पुढच्या पिढीला एक फिलिंग आहे ते पुढे जाऊ नये. तर डोंबिवलीचे जे दुसरे कुटुंबी या ये जे आतंकी हल्ला झालेला आहे, जे गेलेले आहेत, उनके बच्चे भी हुए हा हैं। त्यांचे जे कुटुंब आहे उनके लिए त्यांची कुटुंब आहेत, मुलांची शिक्षण आहेत, बरोबर. परंतु आता शासनाने त्यांना एक 50 लाखाचा निधी जाहीर केलेला आहे. आणि तो चांगला आहे, तो चांगला आहे. जो निधी मुख्यमंत्रीने जाहीर केला आहे तो व्हायलाच पाहिजे. कारण त्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांच्या आधार तर शासन आहे ना, तर शासनने ती फिलिंग दाखवायला पाहिजे. दाखवण्याच्या नंतर करायला सुद्धा पाहिजे, करून दाखवायला पाहिजे की आम्ही जे सांगितलं होता ते आम्ही केलंय. अच्छा, म्हणजे नुसत्या घोषणा देऊनच थांबलं नाही पाहिजे. बरोबर. पण मग असं तुमच्या बाबत पण असं शासनाने काही घोषणा केल्या होत्या आणि त्या नंतर झाल्या नाही असं काही झालं नाही, घोषणा म्हणजे काय आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असतात तर हे तर एक सैनिक मतलब सैनिकी अधिकारी होते पण हे युद्ध मध्ये शहीद झाले. हे काय तसा आतंकवाद्याने यांना मारला नाही, हे आतंकवादीला मारायला तिथे गेलेले. तर दोनों परिस्थिती वेगळी आहे. एक जो निर्दोष पर्यटक मारले गेले ती घटना एक वेगळी आहे, ते एक हत्याची घटना आहे. ते आतंकवाद्यांना मारण्यासाठी काश्मीरला त्यांची ड्युटी होती, ते काम बजावताना ते तिकडे शहीद झाले. तो जो रिअल शहीदचा दर्जा असतो की युद्धामध्ये किंवा युद्ध जशी परिस्थितीमध्ये जे सैनिक शहीद होतात तर त्यांना आपण शहीदचा दर्जा देतो, कारण ते शहीद होतात नाही, हे संपूर्ण देशासाठी आपल्याला शहीद करतात. तर ती थोडा वेगळी आहे. मी तसा म्हणत नाही की त्यांना शहीदचा दर्जा नको द्यावा, शासन देत मला पुढे हेच विचारायचंय की आता समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत की काही जणांचं भावना आहे की शहीदचा दर्जा द्या, काहींचं म्हणणं आहे की शहीदचा दर्जा नका देऊ. तर तुमचं एक भावना काय आहे? मी काय म्हणू शकत नाही की तुम्ही नका द्या. शासनचे जे मतलब नियम मध्ये जर बसत असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही द्या. थोडी एक सिच्युएशन वेगळी आहे. तर त्याने युद्ध केलेला आहे, तुम्हाला एक बदमाशने मारला आहे, तो शहीद आणि या शहीद मध्ये थोडा फरक आहे. म्हणून अगर शासन के चौकटीमध्ये बसत असतील की आपण याला देऊ तर ये तो चांगली गोष्ट है कि त्यांना शहीदचा दर्जा मिळावा, तो सम्मान संरक्षण देना चाहिए, संरक्षण देना चाहिए. अभी जो हुए बच्चे जो गए थे कश्मीर, तो उनके बच्चों का तो भाई करना चाहिए. अब उनका एक आधार था वो चला गया, तो वो कैसे बच्चे अनाथों के जैसे ही तो हो गए. कितना माँ एक
क्या करेगी, कितना करेगी। उनको करना चाहिए, शिक्षण के लिए, नौकरी के लिए, जो जैसा है उसको करना चाहिए भाई। ये सरकार की तरफ, कोई भी सरकार हो, करना चाहिए। लेकिन गवर्नमेंट ने अभी फिलहाल तो डिक्लेयर किया हुआ है, चांगली गोष्ट आहे. लेकिन उसकी इम्प्लीमेंटेशन यानी वो करेंगे क्या, आपको विश्वास लगता है आपके एक्सपीरियंस के, यानी क्या करना है? करना चाहिए भाई, करना चाहिए। नहीं, करने सहयोग का मतलब करना यही है कि जो सरकार ने डिक्लेयर किया है कि 50-50 लाख देंगे, वो तो देना चाहिए, जितना जल्दी हो जाए उतना देना चाहिए। और उनके कुटुंब में एक एक परिवार को एक नौकरी ऐसी दें कि उनके जो वारस है, उनके जो बच्चे हैं, तो जब कुटुंब प्रमुखला एकाला नोकरी भेटेल तर त्यांच्या कुटुंब आपोआप तयार होईल. तर त्यांना एक मतलब ती मदत समजायची आहे, चाहे संरक्षणाची फिलिंग त्या कुटुंबियांमध्ये येणार आहे. ती सरकारने ताबडतोड केली पाहिजे, न वेळ घालवता. आता अजून एक मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक वेळेला जेव्हा अतिरेकी हल्ला होतो किंवा सच्चान पण तुम्ही जसं मगाशी बोललात की अतिरेक्यांशी लढताना म्हणजे ते त्यांना मारायला गेले होते अतिरेक्यांशी लढताना, आता एक कायम गेली कित्येक वर्ष एकच भाषा बोलली जाते, भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे, युद्धाची भाषा नेहमी केली जाते. तुम्ही तुमचा मुलगा स्वतःच एका युद्धात गमावलेला आहे, तर ही युद्ध देशाला कितपत योग्य आहेत, काय वाटतं तुम्हाला? युद्ध तर युद्धाबद्दल जर म्हणाला तो युद्ध किसी भी समस्या का हल नहीं है, लेकिन आतंकवाद को खत्म करने के लिए अगर युद्ध की परिस्थिति भी बनती है तो अपने को आगे बढ़ के आतंकवाद को खत्म करना ही है. ये विचार तो रखना ही पड़ेगा. अपन हमेशा अगर यही सोचेंगे कि युद्ध करेंगे तो पाकिस्तान का कितना नुकसान होएगा तो अपना भी होएगा, लेकिन अपन नुकसान और फायदे ही देखते रहेंगे तो बात नहीं बनने वाली है. आज 11 दिन निकल गए, देश इतना तप रहा है. लोहाला आपण केव्हा पिटतो, जेव्हा जोपर्यंत तो लाल असतो. तो जोपर्यंत जे लोहा लाल असतो ताबडतोब त्याच्यावर हथौडा मारायला पाहिजे. आपण जर जास्त वेळ घालवला तर लोहा थोडा थंडा होईल, पब्लिक आपल्या आपल्या कामामध्ये लागणार. जो गुस्सा आहे देशाच्या संपूर्ण नागरिकांचा, 140 करोड नागरिकांचा जो आतंकवाद विरोध मध्ये जो गुस्सा आहे, अपन पाकिस्तानवर गुस्सा म्हणू तसा काय बरा नहीं है, लेकिन आतंकवाद को खत्म करने के लिए अगर पाकिस्तान का भी अंत करना पड़े तो अपने को उस लेवल तक जाना चाहिए. ये आमचा मत है. बाकी नेता लोग या पार्टी क्या बोलती है उससे अपने को ज्यादा मतलब, जो अपना व्यक्तिगत अनुभव है की आम्ही कॅप्टन विनय सचानला देशासाठी गमावला आहे, तो शासनने जे काय केला पाहिजे तेवढा केला नाही. काल आमच्याकडे जेव्हा महाराज दिवस होता तो 66वा महाराष्ट्र स्थापना दिवस, तो दिवशी गुजरात सुद्धा फ्री झालेला आहे. तो दोन प्रदेशांचा स्थापना दिवस झाला. तो आमच्याकडे काल 5 ठिकाणेवरून आमंत्रण आले की ध्वजारोहणाचे प्रांगणामध्ये तुम्ही सामील व्हा, लेकिन कोणाने ये विचारण्याची मतलब जरूरत नहीं समझा कि आज ये लोग नहीं आ पाए तो क्यों नहीं आ पाए. मतलब यांची तबीयत बरी नहीं है कि त्यांच्याकडे साधन नहीं है. 6 ठिकानों में 15 मिनट के गैप में 6 ठिकान में प्रोग्राम होता. 3 ठिकाने कल्याण, एक कलम्बोली, एक जगह थाना डीएम ऑफिस. परसों ही आए और कल प्रोग्राम था. तर एक मुख्यमंत्रीचा तसा एक शासनाला आदेश होता की जेवढे जेवढे शहीदांचे कुटुंबीय आहे किंवा स्वतंत्रता सेनानी आहे त्यांना तुम्ही सामील करून घ्या. तर सामील करण्याच्या तुम्ही शासनासाठी एक लेटर पाठवला, त्यांची स्थिती काय आहे, ते का नाही येऊ शकले. त्याच्यानंतर तुम्ही विचारला काय आम्हाला कि भाई आपके पास मैंने निमंत्रण दिया था कि मैं 66वां महाराष्ट्राचा वर्धापन दिवस है तो तुम्ही सामील व्हा, तो आम्ही का नाही येऊ शकलो. तो त्याने कोणीही विचारला नाही. आजपर्यंत कोणाचा फोन सुद्धा आला, जे लेटर मध्ये त्यांचे फोन नंबर सुद्धा नाही की आम्ही त्यांना सांगू शकू की भाई आमची ही तकलीफ आहे, ही तकलीफ म्हणून आम्ही येऊ शकलो नाही. एक कोलंबलीच्या 3 ठाण्याचे, एक ठाण्याच्या 3 कल्याणचे. तो आमची तब्येत सुद्धा बरी नव्हती म्हणून तशी हिंमत नाही झाली, नाही तो 1-2 ठिकाणी तर आम्ही जाऊ शकत होतो रिक्षा करून. तो आम्ही गेलेलो, 6 ठिकाणावरून निमंत्रण आलेला मतलब त्या प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी. तर ते जे कलेक्टर नहीं तो जब वर्षामध्ये हो जाता है तब आता है. नाही, प्रोग्राम हो स्थापना गया दिवस फिर महाराष्ट्रात आम्हाला तिथे 50 वर्ष झाले आम्हाला इथे येऊन. विनयला शहीद होऊन सुद्धा 22 वर्ष झाले. 22 वर्षामध्ये स्थापना दिवसच्या निमंत्रण आम्हाला असं वाटतं की प्रथमदा ते आलेला. हा, पहिल्यांदा तो आलेला. तर त्यांच्याकडे लिस्ट आहे सर्वांकडे. हा, 1 मेचा महाराष्ट्राच्या केवढे लोक शहीद आहे, केवढे स्वतंत्रता सेनानी आहे, लेकिन त्यांची स्थिती काय आहे हे कोण पाहणार.
ही सुद्धा कोणी शासकाला तरी पाहायला पाहिजे ना, की आम्ही लोक जर या प्रोग्राम मध्ये तुमचे पोहोचलोच नाही तर काय आमची स्थिती होती, काय आम्ही नाही तिथे गेलो, ते कारण त्याचा कोण शोधणार. हे बघा, ये इनका है प्रेषक, ये कलेक्टर के इधर से आया, ये महाराष्ट्र शासन, ये विजय सूर्यवंशी, ये कोंकण विभाग के कमिशनर आहे, त्यांच्याकडून आलेला. ये एक कल्याणवरूनच आहे, फिर एक कल्याणवरून इतक्या 22 वर्षाच्या काळात पहिल्यांदा येते तो. अच्छा और नहीं तो जब हो जाता है तब आता है. अच्छा, कार्यक्रम होने के नहीं, मेरे को इसका कुछ नहीं है, लेकिन जितनी बड़ी बड़ी घोषणाएं या जो सम्मान उन कुटुंबियों को होना चाहिए वो हमारे अनुभव से ऐसा लगता है कि उतना नहीं हो रहा है. अच्छा. पूर्वी जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये जेव्हा जे शासनाचे तर्फे जे कार्यक्रम होतात तर त्याची एक लेटर इथे यायच्या घरी की आज फ्लॅग डे आहे तर तुम्ही या तिकडे. तर 2-3दा आम्ही तिथे गेलेलो, तोपर्यंत वर्षामध्ये एकही लेटर येत नाही की शासकीय कुठला कार्यक्रम तिथे होत आहे जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये और तुम्ही सुद्धा जॉईन करा. तर हे असे पाहून आम्हाला सुद्धा दुःख वाटतं की जर आमचे लोक आमची एक आठवण नाही करणार तर दुसरे करून आम्ही काय इच्छा करू. आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून, आमची आहे यूपीचे, कॅप्टन विनय सचानच्या केजी पासून, मुलगी तो माझी इथे जन्म झाला, याच्या केजी पासून शिक्षण घेतला, 50 वर्ष मला महाराष्ट्रामध्ये येऊन झाले. तर इकडचे लोक जर आमची आठवण नाही काढणार तर आम्ही यूपी बिहार वरून काय लोकांची काय म्हणा, ज्यांच्या रिकॉर्ड मध्ये आमचं नाव सुद्धा नाहीये तर त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करू की तुम्ही आम्हाला काय नाही आठवण करताय. तर तिकडचे लोकांचे आम्ही काय सांगत नाही, कारण आमच्या जे संपूर्ण वास्तव्य आहे इकडचे आहे. आम्हाला 50 वर्ष झाले इथे महाराष्ट्राला येऊन यूपी वरून. तर इकडच्या लोकांना जी करायला पाहिजे, शासनाने जी विचारपूस करायला पाहिजे तर तसा झाला पाहिजे, ते आमच्या मनामध्ये आहे. जे दुसरे कुटुंबी तसे शहीद झालेले आहे, ज्यांचे कमावणारे तरुण परिवाराचे लोक गेलेले आहे डोंबिवलीचे, त्यांच्या सुद्धा एक सन्मान त्याला भेटला पाहिजे. आर्थिक मदत डिक्लेअर केलेली आहे, त्यांच्या एक नोकरी सुद्धा दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्या कुटुंबियांची स्थिती काय आहे तो वेळोवेळी सुद्धा शासनाने त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तशी आमची मागणी समजा किंवा आमची इच्छा तशी आहे की त्यांना हे जो आम्हाला जो कटू अनुभव आलेला आहे तो त्यांच्या मनामध्ये तो कटू अनुभव येऊ नये. दुसरा, जसा दुसरे देश विदेशमध्ये सर्व देशांमध्ये एक नॅशनल वॉर मेमोरियल असतो, तर तसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने ते सुद्धा एक चांगला एक मतलब एक शहीदांसाठी दिल्लीमध्ये नॅशनल वॉर मेमोरियल करून दिला आहे. तर आपले इसमें वो सुद्धा एक शहीदांचे कुटुंबियांसाठी लई मोठी एक आहे, बाब आहे. मी सुद्धा 2-3दा जाऊन तिथे पाहणी केलेली आहे नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये. एक दिवस प्रत्येक 25,942 1947 पासून 25,942 लोग जो शहीद हुए उनके सबके स्मृतीमध्ये त्यांच्या नाव, त्यांच्या युनिटच्या नाव, त्यांच्या IC नंबर सर्व लिहून तिथे 25,942 लोकांचा एक स्मारक केलेला आहे. ते सुद्धा एक शहीद लोकांचे कुटुंबियांसाठी एक लई स्मृती की और एक सम्मान की एक गोष्ट आहे की जेव्हा आपल्या इकडचा कोणी जातो, महाराष्ट्राचा जातो, तर ताबडतोब ते विनय सचानच्या बघतो की विनय सचानच्या कुठले मतलब त्याच्या नावाचे ब्रिक कुठे लावला आहे, और तिथे जाऊन ते पुष्पचक्र वगैरे अर्पित करतो. और आम्हाला सुद्धा ते फोटो पाहतात, आम्हाला सुद्धा बरा वाटलो की आमच्या इकडचा एक माणूस केला. आता वर्षी जाऊ शकलो नाही कारण 24 मार्चला इथे जो स्मारक आपला आहे जे छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या समोर शहीद कॅप्टन विनय सचान स्मारक, तर दरवर्षी 24 मार्चला शासनातर्फे कमिशनर, महापौर, इकडची पब्लिक आणि नगरपालिकाचे सर्व अधिकाऱ्यांतर्फे त्यांचा एक प्रोग्राम असतो. म्हणून आम्ही तिथे नाही जाऊ शकलो. तर त्याने सांगितलं की तुम्हाला जेव्हा टाइम जमेल तर तेव्हा तुम्ही तिकडे या. तिकडची लई फोटो आम्हाला पाठवली आहे की आम्ही या तऱ्हेने हे सर्व केलेलं आहे. और तिकडचे लेफ्टनंट जनरल आलेले, तर विनय सचानचे नावाने तिथे रेथलेन सुद्धा झालेली युनिटमध्ये, और त्यांची टीम सुद्धा दिल्लीला गेलेली नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये. त्याने तिथे जाऊन सुद्धा कॅप्टन विनय सचानचे नावाचे पुढे एक रेत सुद्धा अर्पित केलेला आहे और रेथलिंग वगैरे करून त्यांना मानबंधना सुद्धा दिली आहे. तर ती एक जी युनिट तो देशाच्या कोणाकोणामध्ये फिरते, तरी ते लोक कितीदा आम्हाला फोन करतात. त्यांचे जे सैनिक किंवा इकडच्या कुठलाही सैनिक आला तो आमच्या घरी त्याला पाठवतात की त्यांना तुम्ही घरी का पाठवते, गिफ्टचा एक बहाणा असतो
की तिथे जाऊन तुम्ही एक फॉर्म भरून घ्या, आमच्या साईन घ्या, म्हणून तो तलावाच्या घरी येताना यायलाच पाहिजे. मालूम पड़ेगा. और काय स्थिती आहे कुटुंबियांची, स्वास्थ्य बद्दल त्यांना दुसऱ्या काय अडचणी आहेत का, म्हणजे आर्मीकडनं ते विचारपूस ते केली जाते. विचारपूस करतात. 5 मराठा लाईट इन्फंट्री कारण विनय सरकारकडनं नाही, पण ते आर्मी मात्र त्यात तुमचा पाठपुरावा घेते काय करा. अच्छा. ते जे आर्मीचे लोक आहेत ते आमचे कुटुंबीय सारखी झालेली आहेत. आम्हाला वाटत नाही की यांचे विनय कोण आहे. जेव्हा ते 400-500 जे सैनिक उभे राहतात तर आम्हाला शोधायला लागतो की यांचे आम्ही मतलब शोधू की विनय आपला कुठे आहे. तशी स्थिती होती. तर तेवढा ते लोक प्यार देतात, येऊन ते आपले एक्सपिरियन्स शेअर करतात. अभि तो मोस्टली जे सैनिक सुद्धा होते पुरे महाराष्ट्राचे त्या युनिटमध्ये 5 मराठामध्ये. तर जेव्हा आम्ही कोटाला गेलेलो 5 मराठाचे रेजिंग डेला, त्याच्यानंतर दिल्लीला 2दा रेजिंग डे सेलिब्रेट केला 5 मराठाने. तर रेजिंग डे मध्ये काय असते, जे सैनिक त्यांचे रिटायर झालेले आहे ते सुद्धा सामील होतात, त्यांचे कुटुंबी सुद्धा येतात. जे सर्विंग ऑफिसर आहे ते रिटायर्ड ऑफिस ते सुद्धा 1000-1500 लोकांचा माप असतो. तर ज्याने विनेचे बरोबर काम केलेलं आहे तो ताबडतोब आम्हाला भेटायला येतात की अरे अंकल आम्ही विनेचे बरोबर त्या ऑपरेशन मध्ये. जेव्हा कॅप्टन विनय कुमार सच्चान हे तिथे काश्मीरमध्ये होते आणि जेव्हा त्यांनी तो हल्ला केला त्यावेळेचं काश्मीर आणि आजचं काश्मीर याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक वाटतो? फरक तर तसा आहे की जी आतंकवादी घटना आहे तो थोडा कमी वाटत होती मध्ये, लेकिन आता परत परत होत राहिलेला आहे. कारण आपले शासनाने त्यांची जे काय जळ आहे ती खोदली पाहिजे. आतंकवाद्यांचे जे काय जागा वगैरे आहे ते नष्ट केली पाहिजे. जोपर्यंत आपण तेवढा ॲक्शन घेत नाही आहे ते परत परत जसा एक रूट खाली राहून जाते तो पेड़ पुन्हा उभा राहतो. त्याचप्रमाणे जे आतंकवाद्यांचे जे रूट आहे, जी जळ आहे, जोपर्यंत आपला समूल नष्ट करत नाही तोपर्यंत तसा चालू राहणार आहे. आत्ताची जी पहलगामची घटना आहे की महत्वाची याच्यासाठी आहे की अतिरेक्यांनी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण अशा पद्धतीने विचारणा करून फक्त हिंदूंवरती गोळ्या चालवल्या आहेत. तर तुमचं काय याच्याविषयीचा अनुभव आहे, तुम्हाला काय याच्यामध्ये वाटतं? तसे पर्यटक जर म्हटला तर आम्हाला वाटते तिथे सर्व 99% हिंदूच होते. लेकिन ये एक त्यांची एक चाल आहे. हिंदू मुस्लिममध्ये एक झगडा लावण्याची एक पद्धती आहे की तुम्ही मुस्लिम आहात की तुम्ही हिंदू आहात. तर याच्यात ते सफल होऊ नये. कारण असा जर आपण हिंदू मुस्लिम केला तर इथे सुद्धा आपसमध्ये दंगल व्हायला सुरुवात होईल. तर आपली जी सरकार आहे तर सरकार हिंदू मुस्लिम तसा वापरत नाही आहे. आपण लोकलमध्ये तसा म्हणू शकतो की त्यांचा बहिष्कार करा की काय करा, तर ती एक अंदरची गोष्ट आहे. लेकिन आपण ऑफिशियली तसा मुस्लिमांवर काय करू असं मुस्लिम म्हणू शकत नाही आहे. आपण आतंकवाद्यांना काय करू हे एक मेन आपला उद्देश असला पाहिजे. और आतंकवाद चाहे हिंदू असो, चाहे सिख असो, चाहे पाकिस्तानी असो, चाहे मुस्लिम असो, आतंकवाद समूळ नष्ट व्हायला पाहिजे ही आमची तशी एक मनामध्ये एक इच्छा आहे. म्हणजे जो काय मुस्लिमांवर बहिष्कार टाका किंवा तिकडच्या लोकांवर जो परत एकदा संशय घेतला जातोय स्थानिक, त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? तर तसा संशय घेऊन आपण कसा याचा तोडगा कसा निघेल? आपली सेनामध्ये सुद्धा मुस्लिम आहे, आपले मंत्रिमंडळमध्ये सुद्धा मुस्लिम आहे. तसा ते कोणाकोणावर आपण बहिष्कार काढला की केवढे तर शहर असे आहेत भारतमध्ये की जेथे जनसंख्या सुद्धा 70% पर्यंत मुस्लिम गेलेली आहे. तेव्हा नेमकं काय घडलं होतं जेव्हा सच्चान काश्मीरमध्ये कार्यरत होते? काय नेमकी त्यावेळेची जरा पार्श्वभूमी प्रेक्षकांना परत एकदा सांगा. त्यांच्या जी घटना झाली तर तिकडे एक गाव होता बफलियाज गाव म्हणून. त्याच्या एक जर आपण धर्माबद्दल जर सांगितला तर त्या गावाची जे डेमोग्राफी आहे तर 99% तिथे मुस्लिम आहे. तर ते सर्व लोक वाईट आहे तसा मी म्हणत नाही आहे, कुठला धर्म वाईट आहे तसा सुद्धा मी म्हणत नाही आहे. लेकिन त्यांची काय मजबुरी असू शकते, त्यांच्या आतंकवाद्यांचे या पाकिस्तानी लोकांचे नाता सुद्धा असू शकतो, त्यांच्या लालच सुद्धा असू शकतो. त्या निमित्ताने ते आपल्या गावी आतंकवाद्यांना लपवत होते. ते पोलिसला सुद्धा काय सांगत नव्हते की आमच्या घरी कोणी लपला आहे की काय आहे. ते आतंकवादी काय करत होते की दिवसभरमध्ये खाऊन पिऊन ते तिथे लपायचे आणि रात्री तिथे बाहेर निघून किंवा बँक लुटायचे किंवा सेनाचे कॅम्पवर हल्ला करायचे.
तेव्हा जी गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे ते नासधूस करायचे. तर 24 मार्चला तशीच एक सूचना आली की आतंकवादी फलियाज गावमध्ये थांबले आहेत, या रस्त्याने ते येत आहेत. तर 24 मार्चला 8 वाजता जेव्हा त्यांचा लंच झाला तर त्याच्यानंतर ताबडतोब त्यांचे जे कर्नल होते सहगल साहेब, तर त्याने यांना बोलवून त्यांना ऑपरेशनची जबाबदारी याच्यावर सोपवली की तुम्ही 21 जवानला घेऊन ऑपरेशन पराक्रमला जायचे आहे. तर तो जेथे युनिट आहे 27 राष्ट्रीय रायफलची, त्याच्या 4 किलोमीटर लांबीवर तो जागा आहे जिथे ऑपरेशन व्हायचं होतं. 4 किलोमीटर जेवणाचे नंतर आपली ड्रेस वगैरे घालून ते पिठुमे जे सामान घेऊन तिथे 4 किलोमीटर जाऊन त्यांची ऑपरेशनची भूमिका मतलब निश्चित केली. आणि त्यांच्याबरोबर जे 21 जवान होते, 10 जवानला घेऊन ते पुढे एक ब्रुक होता, एक नालेच्या ऊपर एक पूल होता, तर त्या पुलच्या पुढच्या बाजूला स्वतः त्याने कमाल सांभाळली आणि 11 जवानांना दुसऱ्या साईडला थांबवला की जेव्हा तुम्हाला मी सिग्नल देणार तेव्हा तुम्हाला पुढे यायचे आहे, तोपर्यंत तुम्हाला काय हरकत करायची जरूरत नाही आहे. तो आतंकवाद्यांना सुद्धा काय मला वाटते की त्याने जे काय सूचना मिळाली की दुपारी आज कोणी बाहेरचे लोक इथे फिरून गेलेले आहे, तर तुम्ही सुद्धा सावध राहा. तर ज्या एक सिंगल रस्ता होता पुलच्या, तर त्या रस्त्यावरून न येता ते नालेचे रस्त्यावरून आले, नालेवरूनच आले. ते जेव्हा नालेवर आले ताबडतोब जवळ येऊन त्याने ताबडतोब सेनाचे जे कॅप्टन जिथे होते त्यांच्यावर ताबडतोब फायरिंग चालू केली. तर त्यांना वाटलं की रस्ता तो इधर से था आने का, ये गोली बगल से कैसे आने लगे. तर ताबडतोब फिरून त्यांच्यावर सुद्धा गोळीबार चालू केला. गोळीबार तसंच चालू राहिला. त्यांचे सुद्धा काही आतंकवादी मारले सुद्धा गेले असतील, काही जखमी सुद्धा झालेले. आणि एक इनकी टीममध्ये सुद्धा एक सैनिक तिथे पडला ज्याचे डोक्यामध्ये गोळी लागला. ये पुढे होते म्हणून त्याच्या डोळे अशा लेग्समध्ये 5-5, 6-6 राऊंड गोळ्या लागल्या, म्हणून जो बॉडीचा रक्त होता संपूर्णपणे जवळजवळ निघून गेलेला. तोपर्यंत ते आतंकवाद्यांवर गोळी चालवत राहिले, त्यांचे सहकारी सुद्धा फायरिंग करत राहिले. त्यांचे मागे जो सहकारी यांचा होता, तर त्याने पाहिलं की आपले साहेब तो आता बेशुद्ध होत पडत आहे, तर त्याने ताबडतोब कवर फायरिंग दिली, त्याच्या पुढे गेले. एक दुसरा सैनिक देताना कंधेवर उचलून युनिटपर्यंत 4 किलोमीटर त्याला कंधेवर उचलून तो युनिटपर्यंत आणला त्याने. जेव्हा डॉक्टरचे पुढे त्याने ठेवला तर त्यावेळी ते त्यांचे प्राण गेलेले होते. तर डॉक्टरने आपली मेडिकल रिपोर्टमध्ये लिहून दिलेलं आहे की एवढे जे लेग्समध्ये जे गोळ्या लागला आहे त्यामुळे त्यांचे शरीरच्या संपूर्ण रक्त जवळजवळ निघून गेलेलं आहे. तर मग ड्यू टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड म्हणून ते आता राहिले नाही आहे. त्या ठिकाणी ये भारत मातेची साठी ते शहीद झाले. चाहूँगी कि हमारे डोंबिवली में या जहाँ भी मैं जाती हूँ, इसके शहीद कैप्टन विनय कुमार सचान की वजह से मेरा तो खूब बड़ी सम्मान होता है. सब लोग आदर से ही देखते हैं. ये चीज तो है. हाँ, और बच्चे जो उसके साथ के पढ़ने वाले हैं तुरंत आंटी कैसे हो पैर छूते हैं, तो मेरे को तो बहुत अच्छा लगता है. मेरे सारे बच्चे यही है, यही बच्चे हैं. मतलब इकडची जी पब्लिक आहे ते लई कोऑपरेटिव्ह आहे और लई आपल्याला तर लई सम्मान भेटा जागोजागी. लेकिन शासनाने थोडाफार लक्ष दिला तर लई आणखी मतलब बरा होईल. बाकी तुम्हाला समाजामधनं आणि आर्मीकडनं हा लई लई बिलकुल सच्चान गेल्यानंतर विनय कुमार सच्चान गेल्यानंतर तुम्हाला उणीव भासू दिली नाही, पण शासनाने मात्र तुमच्याकडे लक्ष दिलं, तेवढा लक्ष दिला नाही जेवढा त्याला दिला पाहिजे तेवढा दिला नाही. आज घरी जर आपण पाहिला तर एवढे स्मृतिचिन्ह आहे ते समाजांपर्यंत दिलेले आहे. रोटरी क्लब असो किंवा दुसरी जी संस्था आहे त्याच्याकडून सर्व मतलब वेळोवेळीवर ते सन्मानित करतात राहतात, असं काय नाही आहे. तर आम्हाला इथे राहायला, मी तर महाराष्ट्रीयनच आहे, 50 साल आम्हाला इथे झालेला आहे. गावी सुद्धा जाऊन जेव्हा मी इकडची तारीफ करतो तर लोकांना तसा वाटतो की तुम्ही तो तिकडची लई मतलब मोठी मोठी वार्ता करतात. तर आम्हाला तिथे सांगायला लागतो की तुम्ही सुद्धा इथे काहीतरी करा, तेव्हा मी तुमची गोट तिकडे घेऊन जाणार की तुम्ही हे काय करता. तर हे होते कॅप्टन विनय कुमार सच्चान यांचे आई वडील. पहलगामच्या हल्ल्यानंतर आज त्यांची नेमकी काय भावना आहे हे त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केल्या. देशाच्या आर्मीवर त्यांना प्रचंड विश्वास आहे, अभिमान आहे
समाजाने सुद्धा त्यांचा वेळोवेळी सन्मान केला. कॅप्टन विनय कुमार सच्चांची सतत आठवण डोंबिवलीकरांनी म्हणा किंवा सर्व महाराष्ट्राने देशाने कायमच जागृत ठेवली. परंतु शासनाकडनं ज्या प्रकारे एक शहीद झालेला, स्वतःचा प्राण गमावलेला जो विनय कुमार सच्चान आहे, त्यांचं कुटुंब नेमकं त्याच्यानंतर काय करतंय ह्याकडे शासनाने ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाहीये. आमचं लक्ष आज दिलं नाही, ठीक आहे. परंतु आता जे डोंबिवलीतले जे 3 कुटुंब आहे, 3 जण आहेत, महाराष्ट्रातली 5 जण आहेत, त्यांच्याकडे तरी किमान दुर्लक्ष होऊ नये. ह्या कुटुंब हे जे गेल्यानंतर शासनाने एक कुटुंब प्रमुख म्हणून यांची देखभाल करावी अशी मागणी आता या सच्चान कुटुंबियांची आहे.